नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? आय होप सगळे ठीक असतील. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन कोण आला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आज आले रानातलं काम तर काय नाही आहे बरं का, कारण खुरपणी झाली होती, तुम्ही बघितलंच होतं व्हिडिओमध्ये. आणि 2-3 दिवस झालं घरीच असल्यामुळं ब्लाऊजचं काम चालू होतं. तर आज लाईट नाही, म्हणजे लाईट आहे पण दिवा गेला आहे वाटतं डीपीमधून. तर तो दिवा टाकायला भाऊजी काय घरी नाहीत आणि मामांना काय जमत नाही दिवा टाकायला, त्याच्यामुळं मग मोटर पण बंदच आहे. बाजरीला पाणी चालू आहे ना, तर म्हटलं चला चिखल आहे बाय. काल पाणी दिलेलं पावसाचं म्हणते, पाणी पाईप चालू आहे ना यो काय, तर चिखल झालाय. इथूनच सुरुवात केली वाटतं पाणी द्यायला बाजरीला. तर बघा आमची बाजरी किती छान आली, कणीस पण आले का, म्हणजे फुलवऱ्यामध्ये आली इकडच्या साईड. तर खुरपून किती दिवस झाले, 10-12 दिवस पण नसेल झालं बहुतेक. 10-12 दिवसात खुरपली तर एवढी वाढली, किती पटपट वाढली बघा. मी पण आले नव्हते 10-12 दिवस झालं रानामध्ये, कारण पाणी चालू होतं. आणि काल मग व्हिडिओ पण टाकलं होतं ना मी, की मी उद्याच्याला दाखवेन तुम्हाला आमची बाजरी कशी आली. म्हटलं चला आज काय मशीन पण चालू नाही, ब्लाऊज पण नाही शिवायचे. आणि जेव्हा मी लाईव्ह घेतली होती तेव्हाच ब्लाऊजला हुकं वगैरे लावून घेतले, मग मशीनचं कामच नव्हतं काय. म्हटलं व्हिडिओ पण बनवून होईल आणि रानाला फेरफटका पण मारून होईल, म्हणून मग आले रानात. तर आयुष्यानं आधी रविवार आहे, आज सुट्टी आहे त्यांना, सायकल खेळतात. तर सायकल घेऊन बांध आणि इकडे येत होते. बांध, रानाचा जो बांध असतो ना, बांध हे बघा, जी पायवाट असते ना त्याला बांध म्हणतात. म्हणजे आम्ही असं म्हणतो, आता तुम्ही काय म्हणताय कमेंटमध्ये नक्की सांगा. बरेच शेतकरी बांधच बोलतात सगळं, अशा रानाच्या कडेने जे असतं त्याला. तर काही जण बोलत असतील, प्रत्येक गावात वेगळा वेगळा शब्द असतोच. तर तुमच्या इकडं काय बोलतात सांगा. तर कशी वाटली बाजरी आमची बघा. आणि विचारत होते मका कशी आली, कारण मी त्या दिवशी लाईव्ह बाजरी खुरपत होते ना, तेव्हा लाईव्ह चालू होती माझी. तर तेव्हाच विचारत होते की मका कुठे आहे तुमची म्हणून. तर ही बघा आमची मका इकडच्या साईड, बांधाच्या वरच्या साईडला बाजरी आहे आणि इकडच्या मका आहे. तर इकडं पलीकडं जे रान होतं त्याला पण काकऱ्या पाळी घातलेली आहे, पण ते भरपूर लांब आहे, आता मी तिकडं काही जाणार नाही. तर बाजरी दाखवण्यासाठी आले मी खास, आणि मला पण बघायची होती की बाजरी नेमकी आमची आली कशी. तर छान आली बरं का, फक्त पावसाची कमी आहे. 1-2 पाऊस झाले ना तर बरं होईल. आबाळ आलेलंच आहे, तुम्हाला दाखवू का आबाळ. आबाळ रोजच येत आहे, पण पाऊस काय होत नाही. रोज आबाळ आलेलंच आहे, कारण भरपूर दिवस झालं आम्ही जशी बाजरी खुरपतोय तसं सूर्य काय आम्हाला बघायला भेटला नाही. सूर्य येतच नाही, आभाळच असतं पण पाऊस येत नाही. वारं चालू आहे, भर वारं चालू असतंय. त्या वाऱ्याने पाऊस सगळा इकडं तिकडं जाऊन आभाळ सगळं पांगतंय, त्याच्यामुळं काय पाऊसच पडा नाही. कशी वाटली बाजरी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा, खुरपली कुठून ते सांगायचं होतं खरं तर. इथपर्यंत तो डोके ना, इकडचा पाईप दिसतो ना, त्या पाईपापासून ना हा पाईप तिथपर्यंत खुरपली. आणि लिंब आहे ना, तो लिंबाचं दिसतंय का, वाळल्याला खरं तर नाही, फक्त त्याचे पानं झडलेत खाली, म्हणजे पानं सगळे पडलेत खाली, वाळल्याला नाही येतो. तर त्या लिंबापासून अलीकडच्या साईडला 15 सारे भरपूर लांब आहेत, बघू शकता. इथून त्या नारळाच्या टोकापर्यंत सारे खूप लांब सारे आहेत असं. तर ह्यातून 15 सारे, आणि इकडच्या साईडच्या असतील म्हणजे मधले फक्त 10 ते किंवा 12-13 सारे राहिले असतील खुरपायचे. मधले इथले हे खुरपले नाही, हे नाही वाटतं खुरपले, काय गवत जास्त आहे तर इथलंच राहिलं फक्त. आणि एवढी मोठी बाजरी झाली एवढ्या 8-10 दिवसात, त्याच्यामुळं मग ही मधली बाजरी आम्ही तशीच ठेवली, खुरपलीच नाही. टाईम म्हणजे अगोदर खुरपायची तर तेव्हा पाऊस चालू होता, जेव्हा पेरली तेव्हा.
थोडं थोडं बारीक गवत होतं तेव्हाच खुरपून टाकायची होती, पण जास्त पाऊस चालू होता आणि चिखलात काही खुरपता येत नव्हती म्हणून राहील. आणि नंतर पाऊस उघडला तर खुरपायला पण आलो आम्ही आणि खुरपाय घेतली, पण बाजरी तेव्हा उंच गेली आणि उंच बाजरी गेली की मोडती, मग बसता येत नाही ना, त्याच्यामुळं मग मोडायला लागली. तर त्याच्यामुळं इकडच्या साईडची मग ठेवली आणि 10-12 दिवसात किती उंच गेली बघा. मला पण विश्वास बसा नाही की किती एवढी उंच गेली, कारण मी पण जशी आम्ही सुट्टी घेतली का रानातून बाजरी खुरपायचा माझा हात पण दुखत होता आणि हात दुखत होता, म्हणून मग मी सुट्टी घ्यायची म्हणलं की सासूबाईंनी सगळ्याच घरी ठेवल्या आणि त्याच्यामुळं मग मी पण इकडं आलेच नाही, रानात आलेच नाही की बाजरी बघावा किती झाली, म्हणजे कशी झाली काय. तर व्हिडिओच्या निमित्ताने का होईना पण आले मी आज इकडं. तर वारं सुटले बघा, हवा सुटली भरपूर आणि रोज पाणी चालू असतंय. कोण देतं दारी, आज मामा आहेत, मामा म्हणजे माझे सासरे, कारण ते पण घरी नसतात त्याच्यामुळं ते काही येत नाहीत दाऱ्यावरती. तर बारे किंवा दारे त्याच्यासाठी सासूबाई असतात. 2 दिवस झालं सासूबाई पण नाहीत येत, आज आहेत मामा. आणि आज मामा घरी येत तर लाईट नाही, लाईट गेली आमची, लाईटच नाही. दिवा टाकायला आता कोण येतंय का नाही सांगता येत नाही. जेव्हा आमचे भाऊजी येतील तेव्हा टाकतील मग आता, आणि मग मोटर चालू होईल. तर कशी वाटली बाजरी कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय सगळ्यांना. फेरफटका पण मारून झालाय शेतीला, आता जाते घरी. पोरं आल्यात, रविवार सुट्टी आहे. ते कसं बांधणी सगळी हिरवळ आहे ना, इकडून तिकडून हिरवगार गवत आहे, तर भीती वाटते इचुकात त्याची. सायकल घेऊन आलं, जाते आता घरी. बाय मग सगळ्यांना.